इथलं एकही झाड तुटता कामा नये आणि हिडन अजेंडा तुम्ही राबवू नका. शासनाला विनंती आहे, तुम्ही शासन म्हणजे आपलीच माणसं ना, आपल्याच माणसाने आपल्यालाच फसवलं तर त्याला आपली माणसं म्हणायची का? तर अशी वेळ आली तर आम्ही विरोधात जाणार आणि इथले काही झाड तुटू देणार नाही. नाशिककरांच्या सगळ्या पर्यावरण प्रेमींच्या बाजूने आम्ही आहोत. सह्याद्री देवराईतली आमच्या 40 देवराई आहेत, महाराष्ट्रात सगळ्याकडून आहेत. आमच्या सगळ्यांच्या वतीनं सपोर्ट आहे. कुठेही झाड तुटत असलं तर तुम्ही सगळ्यांना आली गेली तर आम्हाला खूप फरक पडतो. तुकारामांचा अपमान आहे, झाड झाडं शिवाजी महाराजांचा अपमान आहे. ह्या लोकांनी सांगितलं तेच विचार करून आपण पुढे जातो ना. प्रशासनाचं म्हणणं आहे की केवळ काही झाडं आम्ही तोडणार आहोत, सगळी झाडं तोडली जाणार नाही आणि 15,000 झाडं लावू असं गिरीश महाजन म्हणतात. हे आपण 33 कोटीपासून ऐकत आलोय. त्याचा हिशोब कधीच कोणी घेतलेला नाही आणि तो आपल्या देशात 70 वर्षापासूनचा हिशोबच घेता येत ना आपल्याला. कोणी कुठल्या जागा कशा गेल्या, कोणी कुठल्या पद्धतीने प्रोव्हाइड केले, कोणी काय केले याचा हिशोब. तर त्यात आपल्याला पडायचं नाही. कारण काय, तुम्ही खूप कमवलं म्हणून काय 500 वर्ष जगणार नाही, तुम्ही पण मरणारच आहात. तर जाताना माणूस नावाची एक चीज असते, माणसं नावाची एक चीज असते आणि आधी झाडं असतात नंतर माणसं असतात. त्यामुळे झाडांची बाजू आपल्याला घ्यायचीच आहे.